तर अमरावतीत महायुतीतील वाद मिटण्याचं नाव घेत नसल्याचं चिन्ह आहे। रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे। मात्र राणांनी महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात रमेश बुंदेले यांना रिंगणात उतरवलंय। मात्र बुंदेलेंच्या प्रचाराला भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी हजेरी लावत मतांचा जोगवा मागितलाय। पाहूया। लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी नवनीत राणा भाजपच्या स्टार प्रचारक आहेत, पण भाजपच्या या स्टार प्रचारक चक्क बंडखोराचा प्रचार करताना दिसतायत। अमरावतीच्या दर्यापूरमधील एका बंडखोर उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या मैदानात उतरल्यात। दर्यापूरमध्ये महायुतीचे कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या रमेश बुंदिले यांचा त्या प्रचार करतायत। मला वाटलं की बुंदिले साहेब या मतदारसंघासाठी इमानदार आमदार म्हणून गोरगरिबांची कामं करू शकतात, म्हणून आपण बुंदिले साहेबांना उभा केलं। मी आपल्याला आज विनंती करायला आली आहे की या मतदारसंघाचे बेरोजगार हातांना जर रोजगार पाहिजे असेल तर बुंदिले साहेबांना आपल्याला निवडून द्यावं लागेल। नवनीत राणांनी बुंदिलेंसाठी मतांचा जोगवा मागितलाच, शिवाय बुंदिलेंच्या व्यासपीठावरून महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ आणि आनंदराव अडसूळांवर टीका केली। एकानी पूर्ण बँक डुबवली, सगळ्यांना माहित आहे पण पार्सल माहित आहे ना, जे पार्सल आहे ना मुंबईवरनं आला तर छोटा आणि एक 4 फुटी आणि एक 1.5 फुटी आहे। अरे माझी सासरवाडी आहे, जेव्हा 14 मध्ये नवीन होती तेव्हा समजलं नाही राजकारण, आता 24 आहे। 10 वर्षामध्ये माझी सासरवाडीला आणि ज्या मतदारसंघाला मी दत्तक घेतलेला आहे त्याला डुबू देणार नाही, त्याला वाचवण्याकरिता नवनीत राणा मैदानात आली आहे। माजी आमदार रमेश बुंदिले यांनी भाजपसोबत बंडखोरी करत रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला। राणा हे महायुतीत असताना देखील दर्यापूरमधून त्यांनी रमेश बुंदिलेंना रिंगणात उतरवले। रवी राणांच्या या कृतीनं मुख्यमंत्री संतापलेत, त्यांनी राणांना जाहीर तंबी दिली। महायुती मजबूतीने लढते, महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक आहात, महायुतीचे घटक आहात। महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे। आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे, महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कोणी करता कामा नये, अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे। नवनीत राणांची भाजपमधून तर रवी राणांची महायुतीतून हकालपट्टी करण्याची मागणी तुषार भारतीय यांनी केली आहे। तर आम्हाला वेगळा आणि त्यांना वेगळा न्याय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। भारतीय जनता पार्टीतून त्यांना निष्कासित केलं पाहिजे, ज्या पद्धतीने इतरांना त्यांनी निष्कासित केलं आहे। ज्यांनी तर खुलेआम महायुतीतला जो मुख्यमंत्री ज्यांचे आहेत त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतायत, मग आम्हाला वेगळा नाही त्यांना वेगळा नाही काय? आणि म्हणून तत्काळ त्यांना पार्टीतून हकालपट्टी केली पाहिजे, महायुतीतून रवी राणाला हकालपट्टी केली पाहिजे। भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या नवनीत राणा या गळ्यात भाजपचा गमछा घालून महायुतीचा उमेदवार सोडून बंडखोर उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरल्यात। त्यामुळे महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या राणांवर काय कारवाई होते याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, अमरावती।